एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का बघा. आता हे जे भोंदू बाबा आहेत, ह्यांची संख्या आपल्या देशात इतकी इतकी आहे की भरपूर आहे. काय काय लोकांची प्रकरणं उघडकीस येतात. काय काय आता हे बाबा खरात बाबा 500 कोटींची संपत्ती, अमाप संपत्ती मिळवली. कुणाच्या जीवावर? ह्यांना पहिल्यांदा राजकीय हात असतोय. आता राजकारणातले मोठे मोठे लोक ह्यांच्याकडे जातात, फोटो वगैरे व्हायरल होतात, म्हणजे आमच्यासारखी जनता काय त्यांना वाटतंय हे मोठे झालेत ते ह्या बाबाच्या जीवावर. पण हा भोंदू बाबा दुसऱ्यांना लुटण्यासाठी काय करतोय हे त्या राजकीय नेत्यांनी डोळे उघडे ठेवून बघायला पाहिजे ना. आणि आपली जनता कशी आहे माहितीये काय, मेंढरासारखी. पहिलं मेंढरू चाललंय ना रागेत, त्याच्या मागत जायचं. तिथं पुढं खड्डा असला, ते पडलं तर आपण पण त्यातच पडायचं जाऊन. पण असं नाही की बाबा पुढं काय धोका आहे बघून सावध राहावं. आपल्याकडे अशी विचार करण्याची शक्तीच नाही. आता ह्या बाबांच्या शिष्य रुपाली चाकणकर मोठ्या आपल्या महिलांसाठी जो संविधानात कायदा बनलेला आहे, महिलांसाठी जे